सांगलीत बियर शॉपीच्या उधारीवरून वाद, तरुणाला बेदम मारहाण, कटरने वार. सांगली शहरातून धक्कादायक मारहाणीची घटना समोर आली आहे. बियर शॉपच्या जुन्या उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून कटरने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका संशयिताविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक दशरथ कोतवाल, वय 26, हे शुक्रवारी रात्री आपल्या घरी जात होते. आंबेडकर रोडवरील मद्रासी कॉलनीच्या कोपऱ्यावर त्यांना ओळखीचा प्रशांत दिलीप चौगले भेटला. यावेळी अभिषेक यांनी बियर शॉपच्या जुन्या उधारीच्या पैशाची मागणी केली. पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वादावादी झाली. या वादातून संतप्त झालेल्या प्रशांत चौगलेने अभिषेक यांना प्रथम कानाखाली मारून लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर फळे कापण्याच्या कटरने अभिषेक यांच्या डाव्या कानावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अभिषेक जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर पुन्हा पैसे मागितले तर सोडणार नाही अशी धमकी देत संशयित घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सांगली शहरातील या घटनेमुळे परिसरातून खळबळ उडाली असून किरकोळ आर्थिक वादातून हिंसक प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.